नमस्कार प्रेक्षकांनो, शिवजन्मभूमी टाइम्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज उभे आहोत तहसील कचेरी समोर असणारं उपकारागृह पोलीस स्टेशन जुन्नर येथे। आणि तुम्ही पाहू शकता या आपली बाजूला आहे ही तहसीलदारची जी बिल्डिंग आहे ती, आणि त्याची शेजारी असणारे एक कारागृह। तुम्हाला माहितीच असेल, या 3 ते 4 दिवसापूर्वी एक डीजे अपघात झाला होता। देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी रॅली काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये डीजे वाजत होता। तर तिथे डीजे अपघात झाला होता। तर झांज पथक होतं, झांज पथकावरती डीजेचा ब्रेक फेल झाल्यामुळे झांज पथकांच्या मुलांवरती तो डीजे ब्रेक फेलच्या कारणाने गेला होता। तर त्यामुळे तिथे एका युवकाचा मृत्यू झाला। आणि तर डीजेची मिरवणूक चालू असताना डीजे ज्या वेळेला अंगावर गेला, आदित्य काळे हा 21 वर्षीय तरुण मृत्यू पावलेला आहे। आणि त्यानंतर खूप तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि 5 ते 6 युवक जखमी सुद्धा आहेत। तर त्या कारणास्तव इथं जुन्नर पोलीस स्टेशन समोर खूप मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। आणि पोलिसांना आंदोलनकर्त्यांची अशी मागणी होती की देवराम लांडे यांना अटक करा, तरच आम्ही बॉडी हातात घेणार। खूप मोठं आंदोलन झालं असेल, तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल। त्याच्यानंतर देवराम लांडे यांना पवार हॉस्पिटल जुन्नर येथून अटक करण्यात आलं आणि त्यांना नारायणगाव येथे नेण्यात आलं। नारायणगाव येथे नेण्यात आलं, त्याच्यानंतर तिथून देवराम लांडेंना अटक केलं। ते सर्व व्हिडिओ कॉल वगैरे आंदोलनकर्त्यांना दाखवलं। त्याच्यानंतर देवराम लांडे यांना मंचर रुग्णालयात हलवलं। तिथून त्यांचे BP वगैरे शुगरचा त्रास असल्यामुळे, जास्त हाय असल्यामुळे तिथून त्यांना वायसीएमवरून ससून अशी आपल्याला माहिती मिळालीच होती पोलिसांकडनं। आणि त्याच्यानंतर ससून वरून त्यांना नंतर कारागृहात इथं कोर्टात न्यायालयात रात्रीचे 9-10 वाजता हजर केलं। आणि त्याच्यानंतर त्यांना 4 दिवसाची PC मिळाली। हे तुम्ही पाहू शकता, मागं हे पोलीस स्टेशन आहे आपलं, हे तुम्हाला दाखवले उपकारागृह जुन्नर। येथे कधी कधी इथे एक किंवा 2 पोलीस असतात, परंतु आज बंदोबस्त एवढा कडक आहे का खूप कडक आहे। आतमध्ये 2 पोलीस कस्टडी आहेत, एक महिलांची एक पुरुषांच्या पोलीस कस्टडीमध्ये आता देवराम लांडे आहेत सध्या। आणि त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली, 2 दिवस झाले। आज शुक्रवार आहे, शनिवार रविवार सोमवारी त्यांना पुन्हा कोर्टात आपल्या जुन्नर कोर्टात न्यायालयात उपस्थित करणार आहेत। आणि उद्या असं कळते की उद्या त्यांना ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे सुद्धा नेणार आहेत। आणि त्याच्यानंतर सोमवारी त्यांना इथे कोर्टात हजर करतील। आणि त्याच्यानंतर काय होते आता ते आपण पाहूयाच पुढे। परंतु देवराम लांडेंना आत्ता इथं सध्या ठेवण्यात आलेलं आहे। खूप पोलिसांचा बंदोबस्त आहे पुरुषांच्या कस्टडीमध्ये। पुढील कशी अपडेट येईल ते आम्ही तुम्हाला देऊ। आणि पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स जुन्नर।